नाही, आता मार्कडवाडीचा जो विषय आहे तिथं काही उमेदवारांनी त्या ईव्हीएमच्या मशीनवरती आक्षेप घेतलेला आहे. पण मला ती वस्तुस्थिती जी आहे त्याच्या बाबतीत माननीय सुप्रीम कोर्टने एक निर्णय दिलेला आहे की ईव्हीएममध्ये तुमच्या बाजूने निकाल लागला तर ईव्हीएम चांगलं आणि तुमच्या विरोधात निकाल लागला तर ईव्हीएम वाईट, एवढं स्पष्ट माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या आदेशामध्ये नमूद केलेलं आहे. आणि मग याच विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आत्ताच्या विधानसभेच्या मतदानाच्या मध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी निवडून आलेली आहे किंवा नांदेडमध्ये जिथं विधानसभेला महायुतीचे आमदार निवडून आले तिथं झालेल्या पोटनिवडणुकीत लोकसभेच्या काँग्रेस निवडून आलेली आहे. त्याचबरोबर माननीय प्रियंकाजी गांधी वायनाडमधनं जिथं उभ्या राहिल्या होत्या त्या प्रचंड मताने तिथं निवडून आल्या. तेच ईव्हीएम आहेत ना. त्यामुळं आता अशा पद्धतीनं ईव्हीएमवरती आक्षेप घ्यायचं हे माझं स्पष्ट मत आहे की जो दारुण पराभव महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि महायुतीला जे भरभक्कम पाठबळ राज्यातल्या जनतेनं दिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या माझ्या मायमाऊली माता भगिनींनी दिलेला आहे, तरुण युवकांनी दिलेला आहे, शेतकऱ्यांनी दिलेला आहे, ज्येष्ठांनी दिलेला आहे, सर्व घटकातल्या लोकांनी जे भरभरून मतदान हे महायुतीच्या मागे उभं केलेलं आहे. याच्यापासनं लक्ष विचलित करायचं समाजाचं, त्याच्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे असं माझं मत आहे. आणि माननीय पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचं संरक्षण मंत्रीपद, कृषी मंत्रीपद, राज्याचं अनेक वेळा मुख्यमंत्रीपद माननीय पवारसाहेबांनी भूषवलेलं आहे. आपण सगळ्यांनीच न्यायव्यवस्थेचा तर आदर राखला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल आहे त्यामुळे त्याचा आदर सगळ्यांनीच राखला पाहिजे. आणि त्या निर्जीव वस्तूवरती खापर फोडण्यापेक्षा महाविकास आघाडीला का नाकारलं याचं जर विश्लेषण त्यांनी केलं तर ते अधिक बरं ठरेल. नाही, शिवसेनेच्या बाबतीत किती मंत्रिपदाची संख्या असावी, कुणाला संधी मिळावी, कुणाला कुठलं खातं मिळावं याच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार पहिल्याच बैठकीमध्ये सर्व आमदारांनी आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेतला निर्णय हे फक्त आणि फक्त माननीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व शिवसैनिकांना, शिवसेनेच्या सर्व आमदारांना, शिवसेनेच्या सर्व नेत्यांना मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. नाही, मी पाहिलेलं नाही. म्हणजे माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या ऑफिशियल पेजवरून उभाटाच्या पेजला फॉलो केले का हे मी पाहिलेलं नाही. पण असं जर असेल तर या बाबतीतलं अधिकृत प्रतिक्रिया ही एकतर पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातनं बाळासाहेब भवनमधलं आपल्याकडे दिली जाईल किंवा मान्य उपमुख्यमंत्री कार्यालयाकडनं या बाबतीतलं अधिकृत प्रतिक्रिया दिली जाईल. ती प्रतिक्रिया जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही. नाही, आता कसं आहे, आता तरी कालच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा आता त्याच्यानंतर झालेल्या 2-3 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा दरम्यानच्या काळात झालेल्या काही पोटनिवडणुकांच्या मध्ये महाविकास आघाडीचं एनडीए नेतृत्व हे माननीय राहुल गांधी साहेबांनी केलं होतं. याचा अर्थ असा आहे की आता महाविकास आघाडीमध्येच नेतृत्वावरनं आता स्पर्धा सुरू झालेली आहे. म्हणजे मग राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या ऐवजी दुसरा पर्याय महाविकास आघाडीला मिळाला पाहिजे असा ह्याचा अर्थ आहे. त्यामुळं त्यांचा पक्षामध्ये किंवा त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये त्यांचं त्यांनी ठरवावं की तुम्हाला कोणाला नेतृत्व म्हणून पुढे आणायचे, कोण तयार आहे कोण तयार नाही, हा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. उलट इकडं महायुतीमध्ये भरभक्कम नेतृत्व माननीय मोदी साहेबांचं देशाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एवढं घवघवीत यश देशामध्ये मिळालं, राज्यांमध्ये मिळालं. त्यामुळं आम्ही आमचं काम महायुती म्हणून राज्यात मान्य शिंदे साहेबांच्या, मान्य फडणवीस साहेबांच्या आणि मान्य आदिदादांच्या नेतृत्वाखाली करतोय. देशामध्ये या सगळ्या महायुतीला नेतृत्व हे माननीय मोदी साहेबांचं आहे. त्यामुळं आम्ही आमचं काम करत राहू. समोरच्या लोकांनी
त्यांचा नेता निवडत सावकाश बसावं. आम्हाला त्यांनी एक नेता ठेवला काय, तो बदलून दुसरा केला काय, एक चेहरा समोर आणला काय, दुसरा चेहरा समोर आणला काय, याच्याशी आम्हाला काही फारसा मतलब नाही. आम्ही चांगलं काम घेऊन, विकासाचं काम घेऊन, देशाचं विजन, राज्याचं विजन घेऊन, राज्याचं हित, देशाचं हित समोर ठेवून महायुती या ठिकाणी समोर चाललेली आहे. आणि अशीच दिमागदार वाटचाल, यशस्वी वाटचाल माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती नक्की करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.